नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या लेक्चरमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पायथॉनमधील व्हेरिएबल स्कोप या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, व्हेरिएबल स्कोप जो आहे तो 4 प्रकारे असतो पायथॉनमध्ये. एक आहे लोकल, दुसरा आहे मित्रांनो एनक्लोजिंग, तिसरा आहे ग्लोबल आणि चौथा जो आहे तो बिल्ट इन स्कोप. तर असे 4 प्रकारचे स्कोप पायथॉनमध्ये आहेत. ते म्हणजे लोकल, एनक्लोजिंग, ग्लोबल आणि बिल्ट इन स्कोप. तर मित्रांनो, त्याचबरोबर आपण नॉन लोकल कीवर्ड याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया. तर याबद्दल तुम्हाला माहिती समजली असेल की पायथॉनमध्ये 4 प्रकारचे व्हेरिएबल स्कोप आहेत. स्कोप म्हणजे काय मित्रांनो? व्याप्ती. स्कोप म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की एखादं व्हेरिएबल आपण कोणत्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याचा स्कोप किती आहे, त्याची व्याप्ती किती आहे, तो आपल्याला व्हेरिएबल जो आहे तो किती ठिकाणी आपल्याला वापरता येतो. तर याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत मित्रांनो. तर सुरुवातीला आपण पाहूया लोकल स्कोप म्हणजे काय. तर लोकल स्कोप या ठिकाणी आपण पाहूया मित्रांनो. लोकल स्कोप. तर लोकल स्कोप, अ व्हेरिएबल डिक्लेअर्ड, DECLEARED, द व्हेरिएबल डिक्लेअर्ड इनसाइड अ फंक्शन. A variable declared inside a function is called CALLED is called local scope variable. Local variable किंवा local scope variable, and it can be accessed, ACCESSED, accessed within, WITHIN, within only that function, किंवा विदिन द फंक्शन. तर मित्रांनो, हा झाला लोकल स्कोप. तर लोकल स्कोपमध्ये काय होते की ज्या ठिकाणी आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, व्हेरिएबल जे आहे लोकल स्कोपमध्ये, व्हेरिएबल जे आहे ते फंक्शनच्या आतमध्ये डिक्लेअर केलं जाते. तर कशा पद्धतीने मित्रांनो पहा. आता समजा आपलं हे फंक्शन असेल DEF टेस्ट. समजा आपण असं म्हणलं असेल DEF टेस्ट ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट सेमिकोलन, आणि या ठिकाणी आपण एंटर प्रेस करूया. तर मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे की पायथॉनमध्ये इंडेंटेशनला महत्त्व आहे. ज्यावेळेस आपण एंटर की प्रेस करतो त्यावेळेस आपला कर्सर इंडेंटेशनमध्ये येतो. तर समजा मित्रांनो, हे माझं फंक्शन आहे. तर या फंक्शनमध्ये मी A=10 असं डिफाईन केलं असेल, A=10, आणि मी लगेचच याच्या खाली प्रिंट केलं असेल प्रिंट A. आणि मित्रांनो, आपलं हे जे फंक्शन आहे हे फंक्शन आपण कॉल करूया खाली टेस्ट. आणि ज्यावेळेस मी हा प्रोग्राम आपण रन करू त्यावेळेस तुम्हाला Aची व्हॅल्यू प्रिंट झालेली दिसेल. परंतु मित्रांनो, जर समजा आपण यामध्ये या टेस्टच्या खाली परत एकदा मी समजा असं लिहिलं प्रिंट कंसामध्ये A, तर ही जी व्हॅल्यू आहे मित्रांनो, Aची व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट नाही होणार. कारण A जे आहे ते A मित्रांनो आपण ह्या फंक्शनच्या आतमध्ये डिक्लेअर केलेलं आहे. तर हे जे आहे ते लोकल व्हेरिएबल, याला लोकल व्हेरिएबल म्हणलं जातं आहे मित्रांनो. लोकल व्हेरिएबल
हे आहे लोकल व्हेरिएबल. जे व्हेरिएबल फंक्शनच्या आतमध्ये डिफाईन केलं जातं त्याला लोकल व्हेरिएबल असं म्हणलं जातं. आणि हे जे व्हेरिएबल आहे मित्रांनो, हे व्हेरिएबल तुम्हाला या फंक्शनच्या बाहेर कुठंही वापरता येणार नाही. जर आपण ते वापरायचा प्रयत्न केला तर तुम्हाला एरर डिस्प्ले होणार मित्रांनो. आता जर आपण असा प्रोग्राम जर रन केला तर आपल्याला ए इज नॉट डिफाईन असं त्या ठिकाणी किंवा ए इज नॉट फाउंड असा मेसेज त्या ठिकाणी आपल्याला एरर मेसेज डिस्प्ले होतो. तर पहा मित्रांनो, टेस्ट नावाचं फंक्शन आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण ए इक्वल टू 10 तर इक्वल टू साईन आहे. हे इक्वल टू साईन आपण व्हॅल्यू एला असाईन करण्यासाठी वापरतो. एखादा व्हेरिएबलला तुम्हाला व्हॅल्यू असाईन करायची असेल तर आपण त्या ठिकाणी असाइनमेंट ऑपरेटर वापरतो. तर ए इक्वल टू 10 आपण लिहिलेलं आहे. तर याचा अर्थ या ठिकाणी ए जे आहे तो या 10 जी व्हॅल्यू आहे त्या 10 व्हॅल्यूला रेफरन्स करत आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी ए जो आहे एमध्ये आपण या ठिकाणी 10 स्टोअर केलेले आहेत. तर मित्रांनो, हे एची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्हाला या फंक्शनच्या बाहेर वापरता येणार नाही, कारण ती लोकल व्हेरिएबल आहे. तर ह्या एचा जो काही स्कोप आहे तो फक्त ह्या फंक्शनपुरता मर्यादित आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणले मित्रांनो, अ व्हेरिएबल डिक्लेअर्ड इनसाइड अ फंक्शन इज कॉल्ड लोकल व्हेरिएबल अँड इट कॅन बी ॲक्सेस्ड विदिन ओनली दॅट फंक्शन. तर हे व्हेरिएबल जे आहे ते त्या फंक्शनच्या आतमध्येच आपल्याला ॲक्सेस करता येतं, फंक्शनच्या बाहेर ॲक्सेस करता येत नाही. तर मित्रांनो, हे जे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे त्याचा आपण प्रोग्राम रन करून पाहूया. तर त्यासाठी इकडं आयडियली आपण ओपन करूया मित्रांनो. आयडियली ओपन झाल्यानंतर फाईल, न्यू फाईल आणि याच्यामध्ये आपला प्रोग्राम टाईप करूया. DEF टेस्ट असं म्हणूया. टेस्ट हे आपल्या फंक्शनचं नाव आहे. कोलन देतोय आणि एंटर की प्रेस करूया. इंडेंटेशनमध्ये आपला कर्सर आलेला आहे. या ठिकाणी आपण म्हणूया ए इक्वल टू 10. त्यानंतर मित्रांनो इकडं म्हणूया प्रिंट इनसाइड म्हणतो मी. इनसाइड इक्वल टू कॉमा ए. आणि मित्रांनो इथं काय करूया आपण, आपलं फंक्शन जे आहे ते कॉल करूया टेस्ट. तर मित्रांनो, आपल्याला पायथॉनमध्ये फंक्शन जर यूज करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एक आहे फंक्शन डिक्लेरेशन. पहा मित्रांनो, एक आहे फंक्शन डेफिनेशन म्हणूया आपण, फंक्शन डेफिनेशन. आणि दुसरं जे आहे ते फंक्शन कॉलिंग. तर या 2 गोष्टी जर आपल्या प्रोग्राममध्ये असतील तरच ते फंक्शन मित्रांनो काम करते. तर फंक्शन डेफिनेशन एक आहे आणि फंक्शन कॉलिंग एक आहे. तर पहिला जो भाग आहे तो हा फंक्शन डेफिनेशन आहे आणि हा जो दुसरा भाग आहे तो फंक्शन कॉलिंग आहे. तर या 2 गोष्टी असतील तरच आपलं फंक्शन त्या ठिकाणी वर्क करते. तर चला मित्रांनो, आपण सेव्ह करूया आणि प्रोग्राम हा रन करूया, बघूया काय होते. तर या ठिकाणी आपण एक फोल्डर बनवूया, न्यू फोल्डर, आणि स्कोप म्हणतो इकडं मी. स्कोप या फोल्डरमध्ये आपली फाईल आपण स्टोअर करूया. S1 रन करतो आहे मित्रांनो. तर या ठिकाणी इनसाइड इक्वल टू 10, इनसाइड जी व्हॅल्यू आहे 10 ती व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट झालेली आहे. ए आपण फक्त कशाच्या आत यूज करू शकतो मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही ज्या फंक्शनमध्ये आपण ते व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे तिथंच आपण ते व्हेरिएबल वापरू शकतो. आपण ते व्हेरिएबल फंक्शनच्या बाहेर, फंक्शनच्या आउटसाईड वापरू शकत नाही. तर आपण पाहूया मित्रांनो. आता मी काय करतो, हे जे ए व्हेरिएबल आहे ते फंक्शनच्या बाहेर प्रिंट होते का पाहूया आपण. इथं म्हणतो मी प्रिंट आउटसाईड इक्वल टू ए म्हणूया आपण, कॉमा ए. सेव्ह करतो मित्रांनो
आणि परत एकदा रन करतो, बघूया आपण काय होते. तर पहा मित्रांनो, इकडं एरर येतो आहे. काय एरर येतो आहे मित्रांनो, पहा नेम ए म्हणजे या ठिकाणी आता आपलं व्हेरिएबल आहे, इज नॉट डिफाईन्ड. तर हे ए जे आहे ते कंपायलरला मित्रांनो सापडत नाही. हे कंपायलरला सापडत नाही, कारण ते कशाच्या आतमध्ये आहे, ते हे या फंक्शनच्या आतमध्ये आहे. टेस्ट नावाचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनच्या आतमध्ये ए आपण डिफाईन केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही ते ए जे आहे ते आपण आउटसाईड द फंक्शन यूज करू शकत नाही. म्हणून याचा स्कोप जो आहे तो इनसाइड द फंक्शन आहे. म्हणून आपण या ठिकाणी डेफिनेशनमध्ये काय म्हणलं, अ व्हेरिएबल डिक्लेअर्ड इनसाइड अ फंक्शन इज कॉल्ड लोकल व्हेरिएबल अँड इट कॅन बी ॲक्सेस्ड विदिन ओनली दॅट फंक्शन. तर मित्रांनो, ए जे आहे ते आपण फक्त काय करू शकतो आहे, इनसाइड द फंक्शन फक्त वापरू शकतो आहे, आउटसाईड फंक्शन आपण वापरू शकत नाही. तर हे झालं लोकल स्कोप. आणखी आपण यामध्ये तुम्ही एक्झाम्पल्स पाहू शकता मित्रांनो. आता फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला 2 नंबरची बेरीज करायची आहे फंक्शनच्या सहाय्याने. तर मी a = 10, b इक्वल टू आपण मित्रांनो या ठिकाणी 2 घेऊया, c = a + b, असं या ठिकाणी म्हणूया आपण. आणि प्रिंट व्हॅल्यू ऑफ ए. आता काय करूया मित्रांनो, फक्त आपण काय करूया, याचा जो बेरीज आहे ते बेरीजच प्रिंट करूया आपण. ॲडिशन म्हणतो मी, ॲडिशन = c म्हणूया. ओके मित्रांनो, आणि हे एक बघूया आणि नंतर आपण थोडासा बदल करून तो देखील प्रोग्राम बघूया. तर इथं S2 म्हणतो मी, S2 सेव्ह करूया, रन करूया. हे ॲडिशन आलं. आता मित्रांनो, हे कोणत्या 2 नंबरचं ॲडिशन आहे ते 2 नंबर देखील आपल्याला प्रिंट करायचे आहे. तर मी काय करतो मित्रांनो, ते 2 नंबर इकडं बाहेर प्रिंट होतात का बघूया आपण. प्रिंट फर्स्ट व्हॅल्यू इक्वल टू कॉमा ए असं म्हणतो. आणि मित्रांनो सेकंड व्हॅल्यू इक्वल टू आपण बी म्हणूया मित्रांनो. बघूया काय होतं. सेव्ह करतो आणि रन करतो. तर पहा मित्रांनो, इकडं आपल्याला एरर दाखवतो आहे, ए इज नॉट डिफाईन्ड. फर्स्ट व्हॅल्यू इक्वल टू ए जे इथं जो आहे तो इकडं एरर दाखवतो आहे मित्रांनो. ए इज नॉट डिफाईन्ड. ए डिफाईन केले आपण, परंतु कुठं, तर फंक्शनच्या आतमध्ये आपण डिफाईन केले. त्यामुळं तुम्हाला हे ए जे आहे ते फंक्शनच्या बाहेर आपण वापरू शकत नाही. तर मित्रांनो, आपल्याला काय करावं लागेल मग, आपल्याला हे जे 2 व्हॅल्यू आहेत, हे प्रिंट स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला इनसाइड द फंक्शन घ्यावं लागेल मित्रांनो या ठिकाणी. तर इंडेंटेशनमध्ये घेऊया आपण याला, सेव्ह करतो आणि रन करतो. तर हे आलं म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू इक्वल टू 10, सेकंड व्हॅल्यू इक्वल टू 2 आणि ॲडिशन इक्वल टू 12. तर या पद्धतीने मित्रांनो लोकल व्हेरिएबल जे आहे, लोकल व्हेरिएबल या पद्धतीने काम करत आहे. तर हे उदाहरण तुम्हाला सर्वांना समजलं असेल मित्रांनो. आता आपण लोकल व्हेरिएबल नंतर एनक्लोजिंग स्कोप याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर एनक्लोजिंग स्कोपमध्ये आपल्याला नेस्टेड फंक्शनचा वापर केलेला दिसून येतो. तर सुरुवातीला आपण त्याचं सिंटॅक्स पाहूया मित्रांनो, किंवा एखादं एक्झाम्पल आपण या ठिकाणी लिहूया. तर आपल्याला 2 फंक्शनची या ठिकाणी आवश्यकता आहे. एक आहे आउटर फंक्शन आणि एक आहे इनर फंक्शन. तर सुरुवातीला आपण आउटर फंक्शन लिहूया, DEF. त्याला आपण आउटर असं नाव देऊया, आउटर कोलन. आणि याच्या आतमध्ये आपण मेसेज नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट करूया. मेसेज इक्वल टू इकडं म्हणूया आपण वेलकम. आणि त्याच्या आतमध्ये आउटर
फंक्शनच्याच आतमध्ये आपण आणखी एक फंक्शन डिफाईन करूया, def इनर कोलन देतो आहे आणि याच्या आतमध्ये मित्रांनो आपण मेसेज जो वरचं व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल आपण इकडं प्रिंट करूया, प्रिंट MESSAG मेसेज. त्यानंतर आपण इनर फंक्शन कॉल करूया आणि त्यानंतर आउटर फंक्शन कॉल करूया, आउटर. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की याला आपण नेस्टेड फंक्शन, हे जे एक्झाम्पल आहे याला आपण नेस्टेड फंक्शन देखील म्हणू शकतो. तर नेस्टेड फंक्शनचा वापर जो आहे तो या ठिकाणी एनक्लोजिंग स्कोपमध्ये केलेला असतो. तर मित्रांनो हे जे फंक्शन आहे याला आपण एनक्लोजिंग फंक्शन असं आपण या ठिकाणी म्हणूया, किंवा ह्याला एनक्लोजिंग स्कोप फंक्शन असं आपण या ठिकाणी म्हणूया. हे जे फंक्शन आहे एनक्लोजिंग स्कोप फंक्शन आहे आणि एनक्लोजिंग स्कोप फंक्शनमध्ये या ठिकाणी एक व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर केलेलं दिसत आहे. तर हे जे व्हेरिएबल आहे हे व्हेरिएबल इनर फंक्शनला ॲक्सेसेबल आहे, म्हणजे हे व्हेरिएबल इनर फंक्शन ॲक्सेस करू शकतो. तर ते कसं मित्रांनो, तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, इनर फंक्शन डिफाईन केले आणि त्याच्यामध्ये आपण प्रिंट मेसेज असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. तर आपण हा प्रोग्राम जो आहे तो हा प्रोग्राम आपण रन करून पाहूया. तर कशा पद्धतीने हा प्रोग्राम रन होतो आहे, तर त्यासाठी IDLEमध्ये जाऊया आणि यामध्ये आपण आपला प्रोग्राम या ठिकाणी टाईप करूया मित्रांनो, def आउटर कोलन देतो. याच्यामध्ये MESSAG मेसेज वेलकम असं आपण टाईप करूया. त्यानंतर यामध्ये आणखी एक फंक्शन तयार करूया, def इनर, आणि या इनर फंक्शनमध्ये आपण हा जो काही वेलकम मेसेज आहे तो मेसेज या ठिकाणी आपण प्रिंट करूया, प्रिंट मेसेज. ओके मित्रांनो, आणि इनर फंक्शन या ठिकाणी कॉल करूया, त्याचबरोबर आउटर फंक्शन कॉल करूया. तर इंडेंटेशनच्या बाहेर आपल्याला आउटर फंक्शन कॉल करावं लागेल. तर चला मित्रांनो सेव्ह करूया प्रोग्राम, सेव्ह ॲज या ठिकाणी आपण एक फोल्डर सिलेक्ट करूया आणि याच्यामध्ये स्कोप नावाचा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये आपण S5 नावाने ही फाईल सेव्ह करूया. तर चला मित्रांनो रन करून बघूया आपण आपला प्रोग्राम. तर वेलकम मेसेज या ठिकाणी आपल्याला प्रिंट झालेला दिसून येत आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये एनक्लोजिंग स्कोपमध्ये काय आहे की हा जो एनक्लोजिंग स्कोपमधला व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल इनर फंक्शन ॲक्सेस करू शकतो. परंतु समजा मित्रांनो आपण जर आउटर फंक्शनमधलं हा जो मेसेज व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल आपल्याला इनर फंक्शनमधून मॉडिफाय करायचा आहे. आउटर फंक्शनमधला जो मेसेज व्हेरिएबल आहे तो आपल्याला इनर फंक्शनमधून मॉडिफाय करायचा आहे, बदलायचा आहे. तर आपल्याला त्यासाठी मित्रांनो नॉन लोकल व्हेरिएबल यूज करावं लागतं. तर ते कशा पद्धतीने, तर या ठिकाणी आपण काय करूया, नॉन लोकल व्हेरिएबल यूज करूया. तर मी इकडं म्हणतो आहे नॉन लोकल मेसेज, आणि तुम्ही मग इथं मेसेज इक्वल टू समजा हॅलो, मेसेज इक्वल टू हॅलो. जर मित्रांनो आता आपण हा जर प्रोग्राम रन केला, मी सेव्ह करतो आणि हा प्रोग्राम रन करतो, तर आपल्याला हॅलो प्रिंट झालेलं दिसून येईल. स्पेलिंग मिस्टेक आहे मित्रांनो, नॉन लोकल MESSAG नॉन लोकल नॉन LOCAL राहिले मित्रांनो. सेव्ह करूया, परत एकदा रन करूया. ओके मित्रांनो, तर या ठिकाणी काय झालं आहे की जो आउटर फंक्शन आहे, आउटर फंक्शनचं मेसेज नावाचं जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल आपल्याला मॉडिफाय झालेलं दिसून येईल. ते कसं मित्रांनो, तर आपण त्याची खात्री करून बघूया.
तर आपण या ठिकाणी काय करूया, आउटर फंक्शनच्या आतमध्ये आपण मेसेज प्रिंट करून बघूया. प्रिंट मेसेज, कंट्रोल एस करून सेव्ह करतोय, रन करतोय प्रोग्राम. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आउटर फंक्शनमधलं जे मेसेज व्हेरिएबल आहे ते आपल्याला मॉडिफाय करता येतं. तर त्यासाठी आपण नॉन लोकल व्हेरिएबल यूज करू शकतो. तर नॉन लोकल व्हेरिएबल जे आहे, हे नॉन लोकल जे कीवर्ड आहे ते आपण एन्क्लोजिंग फंक्शनमध्ये त्याचा वापर होते. नॉन लोकल कीवर्डचा एन्क्लोजिंग स्कोपमध्ये आपण नॉन लोकल व्हेरिएबलचा वापर करू शकतो मित्रांनो. तर नॉन लोकल कीवर्ड जे आहेत ते आपल्याला आउटर फंक्शनमधलं किंवा एन्क्लोजिंग फंक्शनमधलं जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल चेंज करण्यासाठी वापर होतो. मित्रांनो, यापूर्वी आपण लोकल व्हेरिएबल आणि एन्क्लोजिंग व्हेरिएबल, एन्क्लोजिंग स्कोप याबद्दल माहिती पाहिली. मित्रांनो, आता आपण ग्लोबल व्हेरिएबल किंवा ग्लोबल स्कोप याबद्दल माहिती पाहणार आहोत. ग्लोबल व्हेरिएबल किंवा आपण या ठिकाणी स्कोप म्हणूया मित्रांनो. तर ग्लोबल व्हेरिएबल, तुम्हाला कल्पना आहे, ग्लोबल व्हेरिएबल्स आर डिक्लेअर्ड outside the function. Global variables are declared outside the function and they can be accessed anywhere, anywhere in the program. तर मित्रांनो, ग्लोबल व्हेरिएबल जे आहेत ते आपण आउटसाईड दी फंक्शन डिक्लेअर करतो आणि त्यांचं जे ॲक्सेसिंग आहे ते आपण प्रोग्राममध्ये थ्रूआउट कुठं देखील करू शकतो. तर ते आपण पाहूया मित्रांनो. तर या ठिकाणी आपण काय करूया की ग्लोबल व्हेरिएबल जे आहे किंवा ग्लोबल स्कोप जे आहे ते कशा पद्धतीने डिफाईन केलं जाते ते या ठिकाणी आपण पाहूया. समजा मित्रांनो, आपल्याकडं 2 व्हेरिएबल आहेत, a=5 आणि b= समजा 2, आणि इकडे एक फंक्शन आपण डिफाईन करूया, def टेस्ट कोलन देतोय आणि या दोघांची व्हॅल्यू आपण या ठिकाणी प्रिंट करूया. प्रिंट इनसाइड a असं म्हणूया मित्रांनो आणि कॉमा a देऊया. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू देखील आपण प्रिंट करूया, प्रिंट डबल कोटेशन मार्कमध्ये इनसाइड b= डबल कोटेशन मार्क कंप्लीट b असं म्हणूया. तर मित्रांनो, आपण हे दोन्ही जे व्हेरिएबल आहेत ते व्हेरिएबल आपण इनसाइड प्रिंट करून पाहणार आहोत. त्यानंतर टेस्ट फंक्शन जे आहे ते कॉल करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी a आणि b जे आहेत ते इकडं आपले ग्लोबल व्हेरिएबल्स आहेत. तर ग्लोबल व्हेरिएबल्स डिक्लेअर्ड आउटसाईड दी फंक्शन. तर हे टेस्ट नावाचं फंक्शन आहे. तर या फंक्शनमध्ये आपण जर आतमध्ये व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केले असतील तर याला आपण लोकल व्हेरिएबल असं म्हणतो. तर आता आपण या ठिकाणी व्हेरिएबल्स आउटसाईड दी फंक्शन डिफाईन केलेले आहेत, म्हणून ए आणि बी जे आहेत ते मित्रांनो ग्लोबल व्हेरिएबल आहेत. ग्लोबल व्हेरिएबल्स या ठिकाणी डिक्लेअर केल्यामुळं तुम्ही थ्रू आउट द प्रोग्राम कुठं देखील त्याला आपण ॲक्सेस करू शकतो. एकतर तुम्ही इनसाईड देखील करू शकताय किंवा या ठिकाणी आउटसाईड देखील आपण करू शकतो. तर मित्रांनो, चला आपण पाहूया याचं एक्झाम्पल कशा पद्धतीने आपण एक्झिक्यूट करू शकतो आहे. तर IDLEमध्ये जाऊया. या ठिकाणी फाईल न्यू 2 व्हेरिएबल्स या ठिकाणी डिक्लेअर करूया आपण, a=5 b=2 आणि एक फंक्शन डिफाईन करूया def टेस्ट म्हणूया, ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट कोलन आणि प्रिंट इथं म्हणतोय मित्रांनो इनसाइड a= डबल कोटेशन मार्कमध्ये a म्हणूया. त्याचबरोबर b देखील प्रिंट करूया, इनसाइड b= इकडं b देऊया मित्रांनो आणि आपलं फंक्शन कॉल करूया. तर 2 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, फंक्शन डिफायनिंग आणि फंक्शन कॉलिंग. तर दोन्हीपैकी एकही नसेल तर आपलं फंक्शन काम करणार नाही. त्यामुळं तुम्हाला फंक्शन डिफायनिंग आणि फंक्शन कॉलिंग दोन्ही प्रकार आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतात. तर हे झालं फंक्शन डिफायनिंग आणि हे आहे मित्रांनो फंक्शन कॉलिंग.
चला सेव्ह करूया प्रोग्राम. सेव्ह ॲज, इकडं नाव देऊया आपण आपल्या फाईलला S7 आणि रन करून बघूया. ओके मित्रांनो, दोन्ही व्हॅल्यू प्रिंट झालेल्या आहेत. इनसाइड A = 5 आणि B = 2. ओके, कारण आपण आपले जे व्हेरिएबल्स आहेत A आणि B आउटसाईड दी फंक्शन डिक्लेअर केलेले होते. चला मित्रांनो, आणखी आपण काय करून बघूया. या A आणि Bला आपण आउटसाईड प्रिंट होतात का बघूया फंक्शनच्या बाहेर. ओके मित्रांनो, इकडं काय करूया आपण इनसाइड, आता इथं आउटसाईड म्हणूया. आउटसाईड A = आणि इथं आउटसाईड B = ओके मित्रांनो, सेव्ह करूया, परत एकदा रन करूया. ओके मित्रांनो, तर इनसाइड A आणि इनसाइड B, आउटसाईड A आणि आउटसाईड B दोन्ही ठिकाणी व्हॅल्यू प्रिंट झालेल्या आहेत मित्रांनो. ओके, का प्रिंट होत आहेत? कारण A आणि B हे ग्लोबल व्हेरिएबल आहेत. यांचा ॲक्सेस इनसाइड पण होऊ शकते आणि आउटसाईड देखील होऊ शकते. ओके मित्रांनो, आता आपण थोडंसं आणखी याच्यामध्ये बदल करूया. तर मी इकडं म्हणतो आहे मित्रांनो C = A + B. इथं मी म्हणतो आहे C = A + B. ओके मित्रांनो, तर काय करूया आपण आता ॲडिशन प्रिंट करून बघूया. इनसाइड ॲडिशन = C. ओके, सेव्ह करतो आहे मित्रांनो, प्रिंट करतो आहे. आलं आहे मित्रांनो, ॲडिशन = 7 आलं आहे. आता आउटसाईड देखील प्रिंट करून बघूया. आउटसाईड देखील आपण ॲडिशन येते का प्रिंट करून बघूया मित्रांनो. चला, Ctrl+C करतो आहे आणि इथं आपण प्रिंट करून बघूया. इथं म्हणूया आपण आउटसाईड ॲडिशन = ओके, सेव्ह करतो आहे, रन करतो आहे. ओके मित्रांनो, पहा, तर या ठिकाणी एरर आलेला आहे. C is not defined. तर कुठं आलं आहे मित्रांनो? आउटसाईड फंक्शनला, आउटसाईड ज्या ठिकाणी आपण C कॉल केलेलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला आउटसाईड ॲडिशन = C मध्ये एरर आलेला दिसून येतो आहे. ओके मित्रांनो, का आला एरर? कारण C जे इथं तुम्ही डिफाईन केलेलं आहे ते लोकल व्हेरिएबल आहे. C जे आहे ते इथं लोकल व्हेरिएबल आहे मित्रांनो. ते लोकल व्हेरिएबल काय होते? फक्त इनसाइड द फंक्शन कॉल होते, परंतु आउटसाईड दी फंक्शन कॉल होत नाही. ओके, तर मित्रांनो आता आपण काय करूया, मग आपल्याला बाहेर देखील ते प्रिंट करायचं आहे. C बाहेर प्रिंट करायचं आहे म्हणल्यानंतर मग मी काय करतो आहे, Cला देखील मित्रांनो या ठिकाणी डिक्लेअर करतो आहे. C = 0 म्हणूया आपण. C = 0. चला मित्रांनो, सेव्ह करतो आहे, परत एकदा रन करून बघूया. ओके मित्रांनो, आपला प्रोग्राम तर रन झालेला आहे, परंतु इनसाइड ॲडिशन दाखवते, आउटसाईड ॲडिशन 0 दाखवत आहे मित्रांनो. तर असं का? तर कारण मित्रांनो आता C आपण आउटसाईड फंक्शन डिफाईन केले, C ग्लोबल झालेला आहे, परंतु ज्या वेळेस तो C आतमध्ये येतो आहे, C तुम्ही आत देखील फंक्शनच्या डिफाईन केलेला आहे, परंतु पायथॉन Cला लोकल व्हेरिएबल कन्सिडर करते आहे. पायथॉन काय करते? Cला लोकल व्हेरिएबल आहे असं मानते आणि ते इथं आतमध्ये प्रिंट करते, परंतु आउटसाईड दी फंक्शन त्याची व्हॅल्यू येऊ शकत नाही मित्रांनो. तर C हा आतमध्ये काय होतो आहे? लोकल होते. ओके मित्रांनो, मग आपल्याला काय करायचं आहे? C हा तर आपला ग्लोबल आहे, मग आपल्याला कंपायलरला सांगावं लागेल मित्रांनो की काय आहे, C ग्लोबल आहे असं कन्सिडर करा. तर मग इथं मात्र आपल्याला मित्रांनो ग्लोबल जो कीवर्ड आहे त्या ग्लोबल कीवर्डचा वापर या ठिकाणी होतो. मग मी काय करतो? ग्लोबल C असं डिक्लेअर करतो. आता मित्रांनो काय होते बघूया. चला, सेव्ह करतो मी आणि प्रोग्राम रन करतो. ओके मित्रांनो, आता मात्र आपलं या ठिकाणी इनसाइड देखील ॲडिशन 7 आलेली आहे आणि आउटसाईड देखील ॲडिशन 7 आलेले आहे. का मित्रांनो? कारण आता आपण सांगितले की C जो आहे तो काय आहे? ग्लोबल आहे. C जे व्हेरिएबल आहे ते ग्लोबल व्हेरिएबल आहे. Cला आता ग्लोबल व्हेरिएबल कन्सिडर करा. तर मग काय होतं, इथली जी काय व्हॅल्यू आहे, आतमधली जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू मित्रांनो या ग्लोबल Cला देखील असाइन होते. वरच्या ग्लोबल जो आपण C डिक्लेअर केलेला आहे
त्या सीची देखील व्हॅल्यू या ठिकाणी मोडिफाय होते. मग हा जो सी आहे तो काय होतो, ग्लोबल क्रिएट होतो, म्हणजे ग्लोबल व्हेरिएबल क्रिएट होतो. म्हणून आपण त्या व्हेरिएबलला आउटसाईड देखील कॉल करू शकतो. तर हे आहे मित्रांनो ग्लोबल कीवर्ड. तर अशा पद्धतीने आपल्याला लोकल कीवर्ड याबद्दल माहिती पाहिली आपण. त्याचबरोबर एन्क्लोजिंग स्कोपबद्दल माहिती पाहिली आणि या ठिकाणी ग्लोबल कीवर्डबद्दल देखील माहिती आपण पाहिली मित्रांनो.